मित्रांनो नमस्कार. राशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी राज्य शासनाने दिलेली आहे. शासनाने आज रोजी नवीन शासन निर्णय काढून या रेशन कार्ड धारकांना तब्बल 1800 रुपये रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर नेमके आता हे कोणते रेशन कार्ड धारक आहे, कसा लाभ मिळणार आहे याचा सविस्तर शासन निर्णय समजून घेऊया. आणि हा लाभ घेण्यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे सविस्तर जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओ सुरू करूया. तर या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णय आहे. आपण पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून 20 जून 2024 रोजी हा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हा लाभ म्हणजेच रोख रक्कम कोणत्या जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना म्हणजेच कोणत्या शिधापत्रिका असलेल्या धारकांना मिळणार आहे हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. तर यामध्ये 14 जिल्हे आहे जे आत्महत्याग्रस्त म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेले जे जिल्हे आहेत यांना हा लाभ देण्यात येतो. आणि हा लाभ APL म्हणजेच केसरी शिधापत्रिका धारकांना म्हणजे शेतकऱ्यांना हा देण्यात येतो. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर हे कोणकोणते जिल्हे आहेत. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी 150 रुपये म्हणजेच वार्षिक 1800 रुपयापर्यंतचे रकमेचे थेट हस्तांतरण या ठिकाणी डायरेक्ट DBT द्वारे या ठिकाणी करण्यात येत आहे. तर या ठिकाणी प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल्स 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाहा प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर आता या ठिकाणी हा महत्त्वाचा जो काही 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहे यांना म्हणजे दारिद्र्य रेषेवरील APL केसरी शिधापत्रिका शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढ रोख रक्कम अतिरिक्त वर्ष सन 2024-25 मध्ये देणे आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आता शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात येणार आहे. तर प्रतिमाहा आता 150 रुपयावरून आता 170 रुपये इतकी रक्कम ही थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या संदर्भातील हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय जर तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी हा डाउनलोड याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. धन्यवाद.